निघालात का गाव कोळपायला? लक्ष काय लक्ष? दिसभर आपलं हिंडायचं आणि गिडायचं हेच काम आहे आपलं. मारक्या मशिगत बघू नको माझ्याकडं. काहीतरी कामाधामाचं बघा. निघालो ना रानातच. नको रुबाब झाडू फौजदार लागत माझ्यावर. बाई 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 काय बोला या माणसाला? लगेच वाच का अंगावरती धावून येतो. कशापायी या माणसाशी मी लग्न केलं काय माहिती. अगं माझं चुकलं. रामदास स्वामी सारखा लग्न मंडपातून पळून गेलो असतो ना आज कुठेतरी चांगला आयुष्य जगलो असतो. कंटाळा आला मला तुझ्या बरोबर संसार करायचा. कंटाळा आला म्हण. कशाचा कंटाळा आला? संसाराकडे लक्ष तरी आहे का कधी? का घराकडे लक्ष आहे कधी? काय झालं रे वाटायला? बघा ना काका सकाळ सकाळ निघालो होतो बाहेर तर लागली कटकट करायला. काय कटकट? काय कटकट? काका काका मी तुम्हाला सांगते हा माणूस कवडीचं म्हणजे कवडीचं देखील काम करत नाही हो. हा ही चुलीवर दूध ठेवती तापायला आणि मला लक्ष द्यायला होती. असं तर हिचं काम वाया गेलं लक्ष. बघ सोमा संसार म्हटल्यावर हे चालायचंच बघ. अरे बायको आहे म्हणून तुझ्या अंगणात तुळस डुलती. आणि लक्षात ठेव बायको ही नवऱ्याच्या मनगटातली खरी ताकद असती. चुकलं काका. आणि लक्ष नवऱ्याला सांभाळून घे. समजव त्याला नवरा आहे तुझा. हा घरगडी नाही देऊ त्याच्याशी नवऱ्यासारखंच वाग. काय हो का? अरे अरे अडचणी ह्या येणारच. हा ह्या एकमेकाला सांभाळून काळजी घे. चल येतो मी. हो काका. हा बरं. काय चाललंय निवडले तुमचं कसं काय? कामाला काय चाललंय? चालतोय. हो तब्येत ठीक आहे ना? हा. काय सांगू प्रेम तुझ्यावरती किती प्रेम केलं. अशा प्रेमाच्या नादात आयुष्य हरवून गेलं. एकाच वाटेवर चालायचं स्वप्न भंग झालं. काय सांगू प्रेम तुझ्यावरती किती प्रेम. अशा प्रेमाच्या नादात आयुष्य हरवून गेलं. कोण इतकी रडकी कविता करीचे? तो नाही का बावड्या? हा त्याची बायको नाही का लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सोडून गेली? हा तोच तो. चल बरं त्याच्याकडे जाऊ. अरे बाबड्या लय भारी कविता करतो बघ. हा अरे पण कविता लोकांना शहाणं करण्यासाठी करायच्या असतात. आपलं दुःख जगाला दाखवण्यासाठी नाही. काका होती नव्हती ती जिंदगी मी तिच्या नावावरती केली होती. पण ती मला लग्नाच्या पहिल्या रात्री सोडून गेली. गेली तर गेली दुसरं लग्नही केलं ती. मला तर असं वाटतं मी माझा जीवच द्यावा. अरे जीव बीव काय जीव नको. तू गेल्यावर तुझे आई वडील कुणाकडे बघतील. आणि तू जीव दिल्यानंतर तुझ्या सगळ्या अडचणी नाही दूर होणार. पण मी जगून तरी काय करू तिच्याशिवाय. अरे तू एक चांगला शेतकरी आहेस. तू तुझ्या शेतीवर प्रेम कर. तू जेवढं तुझ्या शेतीवर प्रेम करशील ना तेवढंच प्रेम शेती तुला व्याजासकट परत देईल. सांभाळ स्वतःला.
काळजी घे. असं येण्यासारखं करू नको. काय चल येतो मी. अरे कुठे माझी पल्ली? ए थोबड तोंडे, किती वेळाचा फोन करतोय रे तुला? अरे ते मरू दे, माझी पल्ली कुठे ते सांग. बाबा आज सोमवार आहे, मंदिरात आली. 16 सोमवारचं पूर्ण मनावर घेतलं वाटत. लग्नासाठी, आपल्या सच्यासाठी. अरे तिला म्हणाव नको सोमवार मंगळवार करत बसू, असंच घेऊन जा आमच्या सशाला फ्री मध्ये. चला चला मंदिराकडे चल, आज परत भिडतो तू. भीड भीड इतर दुसरीच वेळ. भीड 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 भीड. पल्लीच्या त्या मैदानाची छान छान, तिच्या त्या कंदांची खंड खंड. पुण्यात संगीतकाराचं हे संगीत कसं अगं पल्ले ऐक, तुला सांगितलं ना 1.5-2. अगं ऐक ना, तुला माझ्या मनातली एक गोष्ट सांगायची आहे. आता काय? 33 कोटी देवांची कृपा झाली ना, तर मला आहे ना एक फुलासारखं बाळ होईल, आणि मी त्याचं नाव आहे ना रुद्राक्ष ठेव ठेव. मग तू त्याच्या येऊशील का? अगं रडतेस कशाला? तुला एक नकोय का? ठीक आहे, मग आपण बाळांची लाईनच लावू. तुला दुसरं काम नाहीये का? जा काहीतरी काम कर जा. अगं पहिले ऐक ना. परत तुला पल्ली नाही म्हणाली ना? नाही म्हणली ना परत तुला पल्ली? ए काळ्या, तू तर बोललास ना 10 वेळेस, ही तर दुसरीच वेळ आहे ना. या पोरीचा अवघड आहे. मला तर माझ्या बापानं सांगितलं, पोरीसाठी झुरणं, पोरीसाठी मरणं. हा आपल्यासारख्याचं काम न रे. हा का? हा ना, पोरगी म्हणजे तर काय रे, 4 हात लाकड, गोरगोर कातड, पाठीभर मास आणि इथभर केस. जाऊ दे रे, काहीतरी काम धंदा केल्याशिवाय ना पल्ली मला हा नाही बोलायची. भावा तू काम काय करणार? अरे जाईन पुण्याला मी. माझं ग्रॅज्युएशन झालंय, डीएड झालंय, मिळेल काहीतरी जॉब. भावा आम्ही पण येणार. हा भावा आम्ही पण येतो. तू 10वी आणि तू 12वी, कोण देणार रे तुम्हाला नोकऱ्या? हा करू आम्ही जे भेटेल ते काम. येणार तुझ्या बरोबर, पण एक शर्त आहे, मला तोंडावर थुकायचं ना. कहाँ गए मेरे दुश्मनों? आज तुम लोगों को तो मैं चुन चुन के मारूंगा. गवाळ्या अंगावर मूठ भर मास नाही तर लागलं का तू मारायला?
मिल गया मेरा चौथा दुश्मन। आज तो अपना चिकन डिनर पक्का है बॉस। म्हणून चिकन डिनर करतात का? त्याला काही एअरबेड लागलं काय? हा ना काका, हा सगळा त्या मोबाईल मधल्या पबजी गेमचा पराक्रम आहे. पार येड झालं हे पोरग. कुणाच्या फुकण्याचोर, कुणाच्या सांडश्याचोर, नको त्या गोष्टी उचलतय आणि बंदूक म्हणतय, त्याच बंदुकीने मर्डर करा असं म्हणत फिरतय. अरे देवा, फार वाटोळ केलं या मोबाईल गेमनी. अरे पोरग फार वाया जाते. हा ना काका. हा, पण त्या पोरांची काय ती चूक नाही, त्या पोरांच्या आईबापाची चूक आहे. त्यांना लक्ष द्यायला येणार नाही आपल्या पोरांकडे. आपलं पोरग मोबाईल मध्ये काय बघते, काय करते, हा हे जरी बघाव. पांडुरंगा, हा कसं व्हायचं ह्या पोराचं काय माहिती बाबा. चल ऐकताय ना, आपण जाऊन यायचं का होत्या केळगावच्या देवठाण्याला. तिथं देवऋषी आहे म्हण, त्यांचा फोन येतोय. बघूया त्याच्या आशीर्वादानं काय होतंय का तरी. हो, जायचं ना उद्या. हो, उठता ना उद्या लवकर. किर 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 किर. सगळे शेजारी पाजारी नावं ठेवते ती. कुणी बी कार्यक्रमाची बोलत नाही. तोड होत नाही, पोर होत नाही. आता नवऱ्याची साथ नसल्यावर कसं होईल बरं पोर. एकट्या बाई माणसाचं काम असतं हे. अहो, तंबाखूचं वास येतोय. राहू दे. चालते. जय पबजी. कसा वाटला आमचा गावठी पबजी लवर? हा, आमच्या गावठी पबजी लवरला बघायचंय ना तर आमच्या मराठमोळ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. हा, आणि बघत राहा आमची मराठमोळी वेब सिरीज झांगागड.